काय ती दोघं कुठे आहेत? आणणार होता ना त्यांना? ते नाही येणार। आता बोलवतेस की? मी कुठल्याही माणसाकडे आधी माणूस म्हणून बघ। तुमची ही फिलॉसॉफी ऐकायला तुम्हाला इथे बोलवलं नाही। तुम्ही एक काम करा, ताबडतोब इथून निघा, हॉस्टेलवर जा। उद्या सकाळी तुम्हाला हॉस्पिटलमधून एक लेटर येईल, ते तुमच्या कॉलेजमध्ये दाखवायचं आणि पुढे काय करायचं ते ठरवायचं, पण परत इथे यायचं नाही। तू आज ज्या पद्धतीने हा सगळा प्रकार हाताळलास ना, ते पाहून मी खूप इम्प्रेस झालो आहे। या प्रॉब्लेमवर कदाचित सोल्युशन निघेल, बट व्हॉट अबाउट अंजली? तिचं काय करायचं? तिला कुठल्या भाषेत आणि कसं समजवायचं? मुळात गरज काय होती एका नर्स आणि वॉर्ड बॉयच्या अफेअरमध्ये इन्व्हॉल्व व्हायची? तुम्ही एक डॉक्टर होणार आहात। व्हाय कांट यू कीप प्रोफेशनल डिस्टन्स? आवर हॉस्पिटल हॅज सफर्ड अ मेजर सेटबॅक बिकॉज ऑफ यू। आज हे जे काही घडलंय ना, त्यामुळे जर माझ्या नवीन हॉस्पिटलचं एनओसी कॅन्सल झालं तर त्याला तुम्ही रिस्पॉन्सिबल असाल। तुम्ही इथे आल्यापासून मी बघतोय तो, आणि मला असं वाटतंय की तुम्ही चुकीचं प्रोफेशन चूज केलं। तुम्ही डॉक्टर नाही होऊ शकत, आणि इथे तर नाहीच। आय डोंट वॉन्ट यू इन माय हॉस्पिटल। अंजली, अगं वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आली होतीस ना इथे? अगं ह्याच्यापेक्षा कितीतरी मोठी मोठी रिजेक्शन फेस करायचे तुला, आणि या सगळ्यातून तुला एक चांगला डॉक्टर म्हणून, एक चांगला माणूस म्हणून उभं राहायचंय। दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना तू एकत्र आणते, सपोर्ट करतेस त्यांना। आणि हो, अजिबात काळजी करू नको, या बाबतीत तुला कुठलीही आणि काहीही मदत लागली तर मला लगेच फोन कर। साप चावल्यावर काय करता तुम्ही? मंत्र म्हणतो साहेब। हे मंत्र तंत्र म्हणण्यापेक्षा जिथे साप चावलाय ना त्याच्यापेक्षा थोडं लांब असं घट्ट फडकं बांधायचं, हे असं। हो, त्याने विष पसरत नाही आणि लवकरात लवकर डॉक्टरला गाठायचं। सिस्टर, यांना पेन किलर द्या, जास्त त्रास झाला तर इंजेक्शन द्या। आमच्या पाड्यात खूप साप झाले साहेब, सर कोणालाही चावतात। जंगल तोडून बनवलाय ना पाडा? हो। अरे मग तू त्यांच्या पाड्यात घुसलायस, आता तुम्ही त्यांच्या घरात घुसणार तर ते काय करणार बिचारे? दादा, हा, फोन कोणाचा? कट कर। काय म्हणत होतो मी? हे बघ, आता जंगलात साप खूप झाले आहेत म्हणून मारत सुटू नका, तो पण एक जीव आहे। शेवटी तुमच्या शेताला उंदरांपासून वाचवायला सापच कामी येतो ना। हो, आता काळजी करू नका, मी यांना इथे 12 तास ठेवणार आहे आणि मग घरी पाठवतो। निघा तुम्ही। दादा, फोन का कट केला? नाही घेतला। हो, पण का नाही घेत? कसं आहे बाळा, काही फोन निवांत घ्यायचे असतात, अशी घाई गडबडी करायची नसते। अच्छा अच्छा, असंय होय, आलंय माझ्या लक्षात। काम करा। हसतोयस काय? बरा आहेस ना? मी बरं आहे, तुमचं काय? काम कर। थांब, परत या, जा। यशस्वी, हे लेटर ड्राफ्ट केलंय ते एकदा डोळ्या खोलून बघ। काय लिहिलंय त्यात? काही नाही, हेच की owing to repetitive disciplinary issues, continued interference in the hospital administration, and
absolutely unprofessional behavior which is detrimental to the reputation of this hospital. You are being removed from internship. Effective immediately. ग्रेट, द्या पाठवून लेटर तिला. मला काय वाटतं, आपण याची एक कॉपी त्या मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टर चौधरींना पण देऊ. म्हणजे अंजलीच्या अशा वागण्याचा हॉस्पिटलशी काही संबंध नाही हे लक्षात येईल त्यांच्या. सप्रे, हे लेटर लिहून आपल्या हॉस्पिटलची बाजू सेव्ह करणं खूप चांगलं सुचलं तुम्हाला. सॉरी, मला हल्ली आजकाल काही सुचतच नाही. नाही नाही ठीक आहे, या अशा गोष्टी मी बघत जाईन. मला फक्त ती मुलगी माझ्या डोळ्यासमोर नको आहे, त्याच. नक्की नसेल पण सही लागेल. एक करता येईल. आत्ता तुम्ही मला सांगताय तेव्हा मला समजतंय हे सगळं. म्हणजे मी माझ्या लेक्चरसाठी जर बाहेर गेलो नसतो आणि इथे असतो तर मी हे घडून दिलं नसतं. सर ऍक्च्युली झालं काय माहितीये का, अंजलीनी अगदी आउट ऑफ द वे वगैरे जाऊन प्रदीप आणि रोजला मदत केली, जे तिन्ही करण्याची काहीच गरज नव्हती असं मला वाटतं. तुझं म्हणणं पटतं मला अनुराग. आपण सगळेजण डॉक्टर्स आहोत, सो आपण प्रोफेशनली वागलं पाहिजे. पण त्याआधी आपण माणूस आहोत आणि सगळ्यात आधी माणूसच आहोत आपण, मग डॉक्टर. अंजलीनं जे काही केलं ना ते माणुसकीच्या नात्यातून केलं. आता मला सांग, रोज आणि प्रदीप यांच्या पर्सनल लाईफमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर ते इथे हॉस्पिटलमध्ये आपली ड्युटी व्यवस्थित करू शकतील का? नाही सर, अजिबातच नाही. म्हणून त्यांचे सुपिरियर्स म्हणून आपण त्यांना समजून घ्यायला हवं जास्तीत जास्त. सर पण मग आता अंजलीचं काय होणार आहे? आता या क्षणी मी तुम्हाला काहीच नाही सांगू शकत. एक्झॅक्टली सर, हॉस्पिटलचे पण काही प्रोटोकॉल्स असतात, राईट? तरीही मी बघतो काय करता येईल ते. सर प्लीज, काय ना, अंजलीला हे हॉस्पिटल सोडावं लागलं तर आम्हाला जाम वाईट वाटेल. हो सर. तुम्ही नका काळजी करू. आय ट्राय माय बेस्ट. या. थँक्यू सर. थँक्यू. येऊ. यश, एक मिनिट. अरे सॉरी, ती फाईल चेक करायची राहिली, मी करतो. मी त्याबद्दल बोलत नाहीये. मग माझ्या कानावर आलंय ते खरंय. काय ऐकलंस तू? तुला माहितीये मी अंजली बद्दल बोलतेय. तू अंजलीची इंटर्नशिप डिस्कंटिन्यू करायचा विचार करतोयस? हो. का? एवढं काय केलंय तिने उलट त्या रोजच्या भावाची समजूत काढायचा प्रयत्न केला, सगळं शांतपणे हँडल केलं. रोहिणी, तू नेहमी तिची बाजू घेऊन कसं बोलतेस माझ्याशी? कारण मला नाही वाटत की ती चुकलीये. उलट आपण तिला थँक्स म्हटलं पाहिजे. यश, सॉरी काय थँक्स? मेडिकल असोसिएशनचे मिस्टर चौधरी होते हॉस्पिटलमध्ये जेव्हा हे सगळं घडलं ना, तेव्हा खूप मोठी किंमत मोजावी लागू शकते आपल्याला तुझ्या त्या अंजलीमुळे. अंजलीमुळे असं कसं काय म्हणू शकतोस तू? मग कोणा? एक मिनिट रोहिणी, तुला जे काही बोलायचं आहे ते ऍडवायझरी बोर्डच्या मीटिंग मध्ये बोल. तेच ठरणार आहे अंजलीचं पुढे काय होणार. अँड आय नो, माझी मैत्रीण म्हणून मला काय हवंय ते तुला सगळ्यात जास्त कळतं आणि ते तू कन्सिडर करशील तिथे बोलताना. मी काय बोलावं हे तू मला सुचवतोयस की आग्रह करतोयस? आग्रह करत नाही. मला माहित आहे की मला त्रास होईल असं तू काही करणार, हो ना?
हो ना? हो. सी, आज संध्याकाळी 6 वाजता आपण दोघे, डॉक्टर सप्रे, डॉक्टर राव, डॉक्टर संदीप आणि ऑफकोर्स डॅड भेटतोय मीटिंगसाठी. तिथेच ठरेल अंजली बाबतचा फायनल डिसिजन. सो भेटूच. रोज आणि प्रदीपची बाजू घेऊन मी चुकले का? पण मला जे योग्य वाटलं तेच केलंय मी. काय चूक काय बरोबर हे मला नाही माहित. हा, पण माझा हेतू चुकीचा नव्हता बाप्पा. तरीही जर मला हॉस्पिटल सोडावं लागत असेल तर मग मी मनात कुठलाही कडवटपणा न ठेवता माझ्या चुकीची शिक्षा मिळालीये म्हणून मी ते करे नाही. खरंय, सगळे म्हणतात तेच बरोबर आहे. एक डॉक्टर म्हणून सगळ्यांची ट्रीटमेंट केली पाहिजे. त्याच्या पलीकडे इमोशनल अटॅचमेंट झालीच नाही पाहिजे कोणाशी. यशस्वी सर सुद्धा असंच म्हणाले होते ना. इमोशनली कुठल्याही पेशंटमध्ये गुंतता कामा नये. कुठल्याही हॉस्पिटलमध्ये इंटर्न्सला एवढं फ्रीडम नसतंच मुळात. पटतंय ना तुम्हाला? हो मग कसं आहे, ॲडवायझरी कमिटीचे तुम्ही थर्ड पार्टी मेंबर आहात म्हणून तुम्हाला सगळं समजावून सांगितलं डॉक्टर. आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर त्या मुलीला रूल समजत नसतील तर हे फारच सिरियस मॅटर आहे. रूल्स? हो, केव्हाच गुंडाळून ठेवलेत तिने रूल्स. मला सांगा डॉक्टर, आपण इंटर्नशिप करत होतो तेव्हा सिनियर डॉक्टर्सकडे मान वर करून बघायची हिंमत नसायची आपली, नाही का? नाही, सिनियर ज्युनियर फरकच कळत नाही हिला. ये यशस्वी, मी समजावून सांगितलं सगळ्यांना. ओके. मला वाटतं आता काही निर्णय घेण्यात फार वेळ लागेल असं मला वाटत नाही. माझ्यासाठी तर हा 1 मिनिटात घ्यायचाच निर्णय. पण तिला हॉस्पिटलच्या काही स्टाफ मेंबर्सनी डोक्यावर चढवून ठेवले आणि त्यांना पाठिंबा आहे आमच्या डॅड, आय मीन जनार्दन सरांचा. अरे, म्हणूनच आपण ॲडवायझरी कमिटीची आज मीटिंग बोलवली आहे ना. आणि या मीटिंगमध्ये ठरेलच की यापुढे अंजली या हॉस्पिटलमध्ये असेल की नसेल. हां, गुड इव्हनिंग डॉक्टर. हॅलो एव्हरीबॉडी, बसा बसा. तू हे जे काही मला सांगितलंस तसं खरंच घडलं? हो सर. नाही, तू खरंच त्या गुंडांना पळवून लावलंस? हो सर. एखाद्या हिंदी पिक्चरची स्टोरी वाटते मला. सर, तुम्ही मस्करी करताय ना. ऑलरेडी मला इथे रोज आणि प्रदीपचं खूप टेन्शन आलं. माहित नाही आता त्या रोजचा भाऊ काय करेल. अंजली, नेमकी आहेस कोण तू? म्हणजे नाही म्हणजे तू डॉक्टर आहेस, मॅचमेकर आहेस की काउन्सिलर्स? नाही म्हणजे तू खरंच त्या गुंडांना पळवून लावलंस? सर प्लीज मस्करी नका ना करू तुम्ही. नाही, थट्टा नाही, सिरियसली सांगतोय. मला वाटलं नव्हतं इतकी डेंजर असशील यार तू. त्या रोज आणि प्रदीपचं टेन्शन आहेच, त्यात अजून हॉस्पिटलचा सुद्धा विचार आहे. आहेच काय? हो ना. हॉस्पिटलमधले काही लोक मला ह्या सगळ्यासाठी दोषी मानतात. काय वेडे आहेत का ते? सर, रागावलेत ते माझ्यावर आणि ह्या सगळ्या प्रकरणामुळे त्यांनी मला रेस्ट्रिगेट पण केलं. काय? आणि आपण तिला सुधारण्याची संधी दिली नाही वगैरे असं काही झालेलं नाही. अहो, इंटर्नशिपच्या पहिल्या दिवशी कुठल्याही सिनियर डॉक्टरला काही कन्सल्ट न करता तिनं सरळ एका गुंडाला लागलेली गोळी काढली. म्हटलं नवीन आहे, तिला या फॉर्मॅलिटीज माहिती नसतील की बाबा अशी ऍक्सिडेंटल केस आली तर डायरेक्ट ओटी मध्ये घ्यायचं नसतं. केवळ समजावून सांगितलं आणि सोडून दिलं तर तिने आरोप करायला सुरुवात केली आपल्यावर. आपल्या हॉस्पिटलमध्ये एक्सपायरी डेट उलटून गेलेली औषधं दिली जातात पेशंटला असा आरोप केला तिने, कुठलंही तथ्य नसताना. मला तर वाटतं तुम्ही ऑलरेडी खूप सहन केलं या मुलीला. हो, खूप खूप. जनार्दन सर, आपल्याला आता काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल.
हे तिला इंटर्नशिप वरून काढून टाकल्याचं लेटर ड्राफ्ट केलेलं आहे, ते एकदा डोळ्याखालून घाला आणि मग निर्णय आपण सगळे घेऊ. निर्णय काय झाल्यातच जमाय. झालं सगळ्यांचं बोलून? एक मिनिट. हे CCTVचं फुटेज आहे आपल्या रिसेप्शन मधल्या कॅमेऱ्यामधून आलेलं. त्या दिवशी त्या नर्सचा तो गुंड भाऊ आपल्या साथीदारांना घेऊन रिसेप्शन मध्ये आला, त्यावेळेला नेमकं काय घडलं हे मला माहित नव्हतं ना, कारण मी नव्हतो तिथे. म्हणून मी हे फुटेज मागवून घेतलं. माझ्या मते आपण सगळेजण बघूया का हे एकदा? तुम्ही बघितलं सगळ्यांनी नेमकं काय घडलं ते? अंजलीनं एकटीनं पुढे होऊन त्या गुंडांना अडवलं. खरं तर हॉस्पिटलचं नुकसान झालं असतं तर तिला काहीच फरक पडणार नव्हता. साधी इंटर्न आहे ती. पण हे सगळं विसरून ती त्या गुंडांना आडवी गेली आणि बाकीचे सगळेजण मागे शांतपणे उभे राहून तमाशा बघत राहिले. आपले सिनियर डॉक्टर कपरे, मिस्टर राऊत हे मागे शांतपणे उभे राहिलेले दिसत आहेत या फुटेजमध्ये. आणि यश, तुलाही त्याला अडवावं असं वाटलं नाही त्या दिवशी? तिने कोणाला मध्ये पडूच दिलं नाही. हो, पण तिनं अडवलंही नाही ना कोणाला मध्ये पडण्यापासून. सर, मला फक्त एक गोष्ट सांगाल, ह्या सगळ्यात मी कुठे चुकले? चुकण्याचा प्रश्नच येत नाही. बिकॉज एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. सर, तुझं तुझ्या हॉस्पिटलवर खूप प्रेम आहे म्हणून तू त्यांच्याशी पंगा घेतलास. रोज आणि प्रदीपचं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून त्यांना सपोर्ट करतेस ना. यात तू कुठे चुकलीस? अंजली, तुला गिल्टी वाटण्यापेक्षा त्या हॉस्पिटलवाल्यांना गिल्टी वाटायला हवं. प्रेमासारखी इतकी सेन्सिटिव्ह गोष्ट एक सेन्सिटिव्ह माणूसच समजू शकतो. पण तुमच्या हॉस्पिटलवाले सगळे धन्यवाद दिसत आहेत मला. सर प्लीज हॉस्पिटलला असं नका म्हणू तुम्ही. बाप रे, हॉस्पिटलवर एवढं प्रेम? आय अप्रिशिएट. नाही, अशी भावना कोणाबद्दलही असेल तरी अप्रिशिएट करायलाच. अंजली, तू एक काम कर ना, तू इथेच ये, एकत्र प्रॅक्टिस करू. तसंही चांगल्या डॉक्टर आणि माणसांची खूप गरज आहे इथे. सर, खरं सांगू का तुम्हाला, तुम्ही आत्ता जे काम करताय ना तसं काम करणं तर माझं स्वप्नच आहे. अगं मग ये इथे. रोज आणि प्रदीप सारखे अनेक सेटिंग्स करता येतील आपल्याला. सर, तुम्ही पुन्हा थट्टा करताय ना माझी? नाही ग. बाय द वे अंजली, तुझ्या हॉस्पिटलचं नाव काय?